हॅलो, तुमच्यासोबत पण असं होतं का? घाई-घाई जेव्हा असेल ना आपली, तेव्हाच काही ना काहीतरी जेवणामध्ये प्रॉब्लेम होतो. माझ्या तर चपात्याच बनत नव्हत्या, नुसतं चिटकत होत्या आणि नंतर फटाफट जेवण आटपलं, कारण का मला जायचं होतं शॉपवर आणि दाढ दुखत होती, तर गोळ्या दिलेल्या. तर पहिल्या गोळ्या घेतल्या, नाही तर माझं काही डोकं शांत राहणार नाही. मग घरी आले मम्मीकडे आणि ही बघा शेंडीवाली बाई मी नाश्ता करायला घेतले आणि ही बघा एक बो बांधून कशी माझ्या जवळ आली आहे. त्यानंतर मी आली दुकानावर. पप्पांनी ऑलरेडी शॉप खोललं होतं. मी रेडी झाले ॲप्रन घालून आणि हा बघा दक्ष आला होता. शाळेतून आला म्हणून थकून इथे बसला होता थोडा वेळ. त्याला खूप आवडतं आमच्या इथे. आणि मग नंतर दुकान वाढवून दुपारचं मी गेली फिश मार्केटमध्ये, कारण दुसऱ्या दिवशीसाठी मला मच्छी बघायची होती. पण एक पण मच्छीवाली बसली नव्हती. माझा पचका झाला आणि घरी आलो आम्ही. घरी आल्यावर बघा चिवताई कशी खिडकीवर बसलेली. त्यानंतर भात लावायचा होता म्हणून कुकर जरा दांडे फिक्स केले आणि भात लावला गरमागरम. आणि इथे मस्त लोणचा भात खायची इच्छा झालेली माझी, सो ते मी घेतलं. आणि त्यानंतर संध्याकाळी परत गेली दुकानावर. मला आज काय आराम करायला भेटला नाही. मम्मीनी आणि पप्पांनी दुकान ओपन केलं होतं. आणि ही बघा सई आणि आमची स्वामीज्ञा ती आलेली फर्स्ट टाईम दुकानामध्ये. म्हणजे त्या काकींची मुलगी आहे. आणि त्यानंतर ही बघा छोटूशी क्यूटची पाहुणी आलेली आणि मला तिची भीती वाटत होती. कॅट्सची मला खूप भीती वाटते आणि ती जाऊन बसलेली कपाटामध्ये. ती अचानक कुठून आली माहिती नाही. दुकान वाढवायच्या टायमालाच आलेली आणि मला खूप भीती वाटत होती. मग शुभमनी तिला ना बाहेर नेऊन ठेवलं. एक तर थंडी लागत होते. मला तिची काळजी सुद्धा वाटत होती, पण तिला ठेवणार कुठे हा विचार करत होती. कारण ऑलरेडी मिमी आणि लुसी आहे माझ्याकडे आणि त्या दोघी जणी मांजरींना अजिबात बघून घेत नाही. आणि या बिचारीला ना मला एकदम वाईट वाटत होतं. कशापासून तिला शुभम ठेवून आला आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.